नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कर्मचारी राज्य विमा निगम यामध्ये भरपूर साऱ्या जागा निघालेल्या आहेत. एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन. सो कुठल्या ॲड आहेत याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी आमच्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. कर्मचारी राज्य विमा निगम, एम्प्लॉयर स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन, मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांचा अंडर काम करणारी ही एक डिपार्टमेंट आहे. यात रिक्रुटमेंट फॉर पॅरामेडिकल पोस्ट इन महाराष्ट्र रिजन. सो महाराष्ट्रामध्ये पॅरामेडिकल या पदांसाठी जागा निघालेल्या आहेत. तर डिटेल ऑफ वॅकन्सीज काय आहे ते आपण लक्षात घेऊयात. ECG टेक्निशियन यांच्या टोटल 3 जागा आहेत. ज्युनियर रेडिओग्राफर यांच्या टोटल 14 जागा आहेत. ज्युनियर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट यांच्या टोटल 21 जागा आहेत. मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट यांच्या टोटल 5 जागा आहेत. OT असिस्टंट यांच्या 13 जागा आहेत. फार्मासिस्ट यांच्यात 12 जागा आहेत. रेडिओग्राफर यांच्यात 3 जागा आहेत. सो इथे ब्लाइंड आणि याचं रिझर्वेशनचे डिटेल्स दिलेले आहेत, ते तुम्ही बघू शकतात. आपण महत्त्वाचे पॉईंट्स फक्त बघणार आहोत. सो इसेन्शियल क्वालिफिकेशन या पदांसाठी जे आहे तर ते लक्षात घेऊयात. ECG टेक्निशियन या पदासाठी लेवल 4चं पे स्केल असणार आहे आणि 18 ते 25 वर्षाचं एज लिमिट यासाठी असणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे 10+2 सायन्समधनं असणं गरजेचं आहे आणि 2 इयर्स डिप्लोमा इन ECG फ्रॉम सेंट्रल ऑर स्टेट गव्हर्नमेंट ऑर AICTE रेकग्नाइज इन्स्टिट्यूटमधनं असणं गरजेचं आहे. त्यानंतर मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट आहे, लेवल 2ची पे स्केल असणार आहे. 18 ते 25 वर्ष एज असणार आहे. यांना 12th क्लास फ्रॉम रेकग्नाइज बोर्ड, 12वी पास असणं गरजेचं आहे. सर्टिफिकेट ऑफ मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन ट्रेनिंग फ्रॉम रेकग्नाइज इन्स्टिट्यूटमधनं असणं गरजेचं आहे. आणि टायपिंग स्पीड 35 मिनिट्स इन इंग्लिश आणि 40 वर्ड्स मिनिट्स इन हिंदी ऑन कम्प्युटरवर असणं गरजेचं आहे. टायपिंगसुद्धा आहे मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट या पदासाठी. पुढचं आहे ज्युनियर रेडिओग्राफर, लेवल 3चं पे स्केल आहे. 18 ते 25 वर्ष एज आहे. 12th पास सायन्समधनं असणं गरजेचं आहे आणि सर्टिफिकेट ऑर डिप्लोमा इन 2 इयर ड्युरेशनचा रेडिओग्राफीमध्ये असणं गरजेचं आहे. असिस्टंट आहे, लेवल 3चं पद आहे. नॉट एक्सिडिंग 32 इयर्स, रिलॅक्सेबल अप टू 37 इयर्स. 32 वर्ष आणि 37 वर्षाचं या पदासाठी एज लिमिटचं रिलॅक्सेशन आहे. सिनियर सेकंडरी 10+2 with a science or equivalent qualification from a recognized board with 1 year experience in OT or a recognized hospital. सो 1 वर्षाचा OTचा एक्सपिरियन्स हॉस्पिटलमधनं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर फार्मासिस्ट हे लेवल 5चं पद आहे. नॉट एक्सीड 32 इयर्स आणि 37 डिग्री इन फार्मसी, सिनियर सेकंडरी विथ डिप्लोमा इन फार्मसी असणं गरजेचं आहे आणि फार्मासिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन त्यांचं असणं गरजेचं आहे. रेडिओग्राफर आहे, लेवल 5चं पद आहे. 18 ते 25 वर्ष एज लिमिट आहे. 12th सायन्समधनं पासआउट असणं, डिप्लोमा सर्टिफिकेट रेडिओग्राफीमध्ये असणं गरजेचं आहे आणि 1 वर्षाचा एक्सपिरियन्स हॉस्पिटल किंवा मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये असणं गरजेचं आहे. ज्युनियर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट आहे, लेवल 5चं पद आहे. 18 ते 25 वर्ष एज लिमिट असणं गरजेचं आहे. 12th प्लस पाहिजे सायन्समधनं. डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये पाहिजे आणि डिझायरेबल बॅचलर डिग्री इन मेडिकल लॅबोरेटरीज असेल तर ते सुद्धा या पोझिशनसाठी अप्लाय करू शकणार आहेत. एज लिमिट ॲज ऑन क्लोजिंग डेट जे आहे तर ते 30/10 विल बी द क्रुशियल डेट फॉर डिटरमाइनिंग एलिजिबिलिटी विथ रिगार्ड्स. सो वरती दिल्याप्रमाणे एज लिमिट्स हे 30 तारखेचा अंडर कन्सिडर केलं जाणार आहे. SC/STसाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. OBC नॉन क्रिमिनलसाठी 3 वर्षाचं आहे आणि फिजिकल हँडिकॅप अनरिझर्व 10, OBC 13, SC/ST 15 एजमध्ये रिलॅक्सेशन दिलं जाणार आहे. एक्स सर्व्हिसमॅन अनरिझर्व 3 आहे, OBC 6 आहे, SC/ST 8 आहे, तर त्यांनासुद्धा एजमध्ये रिलॅक्सेशन दिलं जाणार आहे. ॲप्लिकेशन प्रोसिजर जी आहे तर ते कॅन्डिडेट्सने गो टू द ESIS वेबसाईट म्हणजे www.esic.gov.in या वेबसाईटला जाऊन क्लिक ऑन द ऑप्शन अप्लाय ऑनलाईन फॉर रिक्रुटमेंट ऑफ द पोस्ट ऑफ पॅरामेडिकल पोस्ट इन ESIS विच विल ओपन अ न्यू स्क्रीन. सो तिथे क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन या टॅबवर जाऊन तुम्ही पूर्ण डिटेल्स फिल करून रजिस्ट्रेशन करायचं आहे. पेमेंट ऑफ फी तुम्हाला पे करायची आहे. SC/ST कॅन्डिडेटसाठी 250 रुपये आहे आणि ऑल अदर कॅटेगरीसाठी 500 रुपये इथे फीज आहे. स्कीम ऑफ एक्झामिनेशन काय असणार आहे ते लक्षात घेऊयात. सो स्कीम ऑफ एक्झामिनेशन आहे टेक्निकल आणि प्रोफेशनल नॉलेज. नंबर ऑफ क्वेश्चन असतील 50, मार्क्स असतील 100. जनरल अवेअरनेस असेल 10 क्वेश्चन 10 मार्क्स. जनरल इंटेलिजन्स असेल 20 क्वेश्चन 20 मार्क्स. ॲरिथमॅटिक ॲबिलिटी असेल 20 क्वेश्चन 20 मार्क्स. सो असे 100 क्वेश्चन्स 150 मार्क्सला तुम्हाला विचारले जाणार आहेत.
ड्युरेशन 120 मिनिटाचं असणार आहे. देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग ॲट द रेट ऑफ 0.25. सो 1/4ची निगेटिव्ह मार्किंग इथे आहे. 0.25 मार्क्स तुमचा आन्सर जर रॉंग झालं तर ते त्यातनं कट केले जातील. फेज 2 ऑफ सिलेक्शन जी असणार आहे, तर फेज 2मध्ये टायपिंग आणि डेटा एंट्री टेस्ट तुमची कंडक्ट केली जाणार आहे. नंबर ऑफ वॅकन्सीज आहे 1, 2, 3 ऑर मोर. नंबर ऑफ कॅन्डिडेट्स टू बी शॉर्टलिस्टेड फॉर टायपिंग 5, 8 आणि 3 टाइम्स द नंबर ऑफ वॅकन्सीज. 1 असेल तर 5, 2 असतील तर 8 कॅन्डिडेट होतील आणि 3 किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर 3 टाइम्स त्या वॅकन्सीचा फेज 2साठी विद्यार्थी शॉर्टलिस्ट केले जातील. मोड ऑफ सिलेक्शन आहे रिटन एक्झामिनेशन शॅल बी कन्सिडर फॉर फायनल सिलेक्शन ऑन द बेसिस ऑफ देअर परफॉर्मन्स इन फेज 1 रिटन एक्झामिनेशन. फॉर द पोस्ट ऑफ मेडिकल रेकॉर्ड असिस्टंट द फायनल सिलेक्शन विल बी मेड ऑन द बेसिस ऑफ परफॉर्मन्स ऑफ अ कॅन्डिडेट्स इन द फेज 2 रिटन एक्झामिनेशन टायपिंग डेटा एंट्री टेस्ट क्वालिफाईंग इन नेचर. सो बाकी पदांसाठी डायरेक्टली सिलेक्शन प्रोसेस होईल आणि मेडिकल रेकॉर्ड असिस्टंटचे या पदासाठी टायपिंगची टेस्ट त्यांची कन्सिडर केली जाईल क्वालिफाईंग लेवलला आणि त्यानंतर त्यांचं सिलेक्शन हे केलं जाणार आहे. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स जे आहेत ते तुम्ही इथे रीड करू शकणार आहेत. सो महत्त्वाचा क्लोजिंग डेट्स इथे लक्षात घेणं गरजेचं आहे. द क्लोजिंग डेट फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन थ्रू या वेबसाईटवरनं ती आहे 30/10/2023. सो 30 ऑक्टोबर लास्ट डेट आहे. त्या अगोदर सर्वांनी अप्लाय करा. ज्यांच्याकडे पॅरामेडिकलचे कोर्सेस झालेले असतील त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. पे स्केल पण चांगला आहे. एजमध्ये जे बसत असेल त्यांनी नक्की अप्लाय करा आणि असेच नवनवीन अपडेटेड व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. योग्य ते विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू. जय हिंद.